नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सीटीटी 2026 जी की सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे, तर त्या परीक्षेच्या दृष्टीने तयारीसाठी आपण नवीन कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं लेक्चर बेसिक आपल्याला SST मध्ये पेपर क्रमांक 2 सीटीटी काय अभ्यासायचं आहे हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आज आपला एक छोटासा टॉपिक आहे सौरमंडल आणि या घटकावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि हे जे सेशन असणार आहे, तर या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट आणि प्लस त्या कन्सेप्टवर जे मागे जे काही PYQ विचारलेले आहेत आणि काही MCQ, जेणेकरून हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे, तर तो आपण 100% पूर्ण रिवाइज करून काय करणार आहोत, पक्का करणार आहोत. त्यामुळं सीटीटीची तयारी करत असाल पेपर क्रमांक 2 SST साठी, तरी नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना लिंक नक्की शेअर करा चॅनेलची. आणि अशाच ऑथेंटिक आणि दर्जेदार कंटेंटसाठी मग जो की TETचा असू दे, CTETचा असू दे किंवा इतर MPSC असेल, तर त्याच्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करू शकताय, इतरांना शेअर करू शकताय. याच्या नोट्स कुठे भेटतील किंवा या PPT कुठे भेटतील, तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मागच्या लेक्चरची PDF तिथं अपलोड आहे. TETचे पेपर अपलोड आहेत. CTETचे पेपर तिथं अपलोड करून देईन उत्तरासहित. आणि NCERTचे जे पुस्तकं आहेत 6वी ते 8वी, तर ती सुद्धा तुम्हाला हायलाईट करून आपल्याच टेलिग्रामवर चॅनेलवर मिळून जाते. त्यामुळे नक्की चॅनेल लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. आजचा छोटासा टॉपिक असणार आहे आपला. आणि ज्यांनी सुरुवात केलेली आहे किंवा थोडाफार अभ्यास केलेला आहे, त्यांना परत एकदा बघा आपला SST हा जो आपला विषय आहे, पेपर क्रमांक 2, सर्वाधिक वेटेज आहे. 60 प्रश्न 60 मार्काला येतात. 60 क्वेश्चन 60 मार्क्स असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला TETचा जर तुम्ही पेपर पॅटर्न बघितला, तर CTET वर्सेस TET, ज्यावेळी आपण TET आणि CTET, तर या दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्हाला TETला सगळे 60 प्रश्न कन्सेप्टवर आधारित विचारले जातात, पण CTETला तसं नसतं. तुम्हाला कोअर कंटेंटवर 40 प्रश्न विचारले जातात, जे की NCERT बेसवर असतात. आणि ते सगळे आपण आपल्या हा जो कोर्स आहे किंवा कन्सेप्ट प्लस PYQ या सेशन सोबतच आपण NCERTची पुस्तकं पण घेणार आहोत. आणि ॲक्च्युअल पुस्तकातून तो जर कंटेंट तुम्ही शिकलात, तर तुम्हाला नक्कीच त्याचा आणखीन जास्त उपयोग होईल. तर 40 प्रश्न 40 मार्काला NCERTवर विचारले जातात आणि 20 प्रश्न जे की तुम्हाला पेडॉलॉजीवर विचारले जातात. म्हणजे SST शिकवण्याचं, समाजशास्त्र विषय शिकवण्याचं जे काही अध्यापनशास्त्र आहे, तर त्याच्यावर 20 प्रश्न विचारले जातात 20 मार्क्ससाठी. सुरुवातीला आपण 40 प्रश्नांचा किंवा 40 मार्कांचा कंटेंट क्लिअर करून घेणार आहोत. आणि हे झाल्यानंतर मग आपण इकडं पेडॉलॉजी घेणार आहोत. किंवा एखाद्या रविवारी सुट्टी असेल, तर त्यावेळी आपण काय करूया, पेडॉलॉजी कव्हर करूया. पण ऑगस्ट एंडपर्यंत तुमचा हा जो काही सिलेबस आहे, तर तो नक्की कंप्लीट करून दिला जाईल. तर सुरुवात करूया आपण आपल्या चॅप्टरला. आपल्या चॅप्टरचं नाव आहे सौरमंडल. आता ही जी इमेज आहे बघा, तुम्हाला किती येतं किंवा तुम्ही अभ्यास कसा करताय याच्यापेक्षा तुम्ही ते किती समजून घेता आणि ते किती तुमच्या डोक्यात उतरते याला जास्त महत्त्वाचं असतं. आपण कंटेंट जरी NCERTचं शिकत असलो, तर ही जी इमेज आहे, तर 5वी परिसर अभ्यास तुम्हाला ही इमेज पाहायला मिळेल. 5वी परिसर अभ्यास या पुस्तकामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या. कारण का, तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. NCERT मध्ये अशा पद्धतीचे ही इमेज नाही, पण किंवा त्या ज्या इमेज आहेत त्याच्यापेक्षा तुलनेने समजण्यासाठी ही इमेज तुम्हाला सोपी जाईल. बघा, ज्यावेळी आपण सौरमाला किंवा सौरमंडल बघत असतो, इथं केंद्रबिंदू काय आहे आपला सौरमालेचा, तर आहे सूर्य. केंद्रबिंदू काय आहे, तर इथं आपला सूर्य दिसतोय, हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्यानंतर 8 ग्रह, बेसिक माहिती पाहिजे. आणि तुम्हाला या घटकावर प्रत्येक ग्रहाची तुम्हाला वैशिष्ट्य विचारले जातात आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता सूर्य जो आहे, सूर्यापासून सुरुवातीला पहिला जो ग्रह आहे त्याचं नाव आहे बुध. त्याच्यानंतर 2 नंबरचा ग्रह आहे त्याचं नाव आहे शुक्र. त्याच्यानंतर आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीचा क्रमांक आहे 3रा. सूर्यमालेपासून किंवा सूर्यापासून पहिला ग्रह बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा आहे मंगळ. त्याच्यानंतर 5वा आहे गुरु, 6वा आहे शनी, 7वा आहे युरेनस आणि 8वा आहे नेपच्यून. आणि प्लुटो, जो की त्याचा 2006 मध्ये ग्रहाचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. आणि हा जो प्लुटो आहे तो आता बटू ग्रह म्हणून ओळखला जातो. हे जे गुरुपासून नेपच्यून पर्यंत, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, हे जे 4 ग्रह आहेत त्यांना म्हटलं जातं बहिर्ग्रह. आपण फक्त आपल्याला कन्सेप्ट समजणे आणि
सोप्या पद्धतीने ती आत्मसात करणे हे तुम्हाला कोणत्याही परीक्षेतून अपेक्षित असतं. त्यामुळं मी आपल्या चॅनलचं किंवा आपल्या या सेशनचं वैशिष्ट्य काय असेल, हे जे NCERTची जी पुस्तकं आहेत, काहींना हिंदी भाषा किचकट वाटत असेल, अगदी मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यात उतरवण्याचं काम या व्हिडिओमार्फत मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी आपले जे स्टेट बोर्ड आहेत, कंटेंट आहे अगदी सगळं 100% सेम आहे असं नाही, पण NCERTची जी पुस्तकं आहेत तर त्याला धरून कंटेंट आपल्या पण महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डमध्ये देण्यात आलेला आहे. आणि जिथं जिथं ते घटक शिकवत असताना मी तुम्हाला आपला स्टेट बोर्ड सजेस्ट करत जाईन, म्हणजे त्या स्टेट बोर्डमधून त्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे समजून जाईल. बघा, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे जे 4 ग्रह आहेत त्यांना म्हटलं जातं अंतर्ग्रह. आता प्रत्येकाची आपल्याला वैशिष्ट्ये बघायची आहेत. परत एकदा, सूर्य केंद्रबिंदू, सूर्यापासून पहिला बुध, शुक्र दुसरा, पृथ्वी तिसरा, मंगळ चौथा आणि गुरु 5वा, शनी 6वा, युरेनस 7वा, नेपच्यून 8वा. आणि इथं आपला मंगळ ग्रह, मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान हा जो पट्टा आहे तर त्याला म्हटलं जातं लघुग्रहाचा पट्टा. लघुग्रहाचा पट्टा. आता यांची हिंदीमध्ये नावे काय आणि त्याचं पूर्ण स्पष्टीकरण, प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये आपण आता डिटेल अभ्यासूया. बघा, ग्रह सौर मंडल में पृथ्वी, सूर्य, चंद्रमा और प्रकाशमान पिंड है जो आकाश में दिखाई देते हैं. सूर्य, चंद्र आणि बाकीचे जे अवकाशीय पिंड आहेत म्हणजे खगोलीय वस्तू आहेत त्या आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतात. आकाश उन्हें क्या कहते हैं, तो उन्हें आकाशीय पिंड कहलाते हैं. कुछ आकाशीय पिंडों का अपना प्रकाश उत्सर्जित करता है, तारे कहलाते हैं. जसं की मराठीमध्ये बघा, काही जे खगोलीय वस्तू आहेत ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना काय म्हटलं जातं, तारा म्हटलं जातं. ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे त्यांना काय म्हटलं जातं, तारा. आणि याचं उदाहरण काय देता येईल, सूर्य. सूर्य काय आहे, तारा आहे. पृथ्वी ग्रह आहे, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. ग्रह किंवा उपग्रह, ग्रह किंवा उपग्रह यांना स्वतःचा प्रकाश नसतो, यांना स्वतःचा प्रकाश नसतो. पण जे तारे आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. प्रकाश काय असतो, स्वतःचा असतो. आणि याचं उदाहरण सूर्य. सूर्य काय आहे, तारा आहे. तारों के समूह की निश्चित आकृति को तारामंडल कहलाते हैं किंवा कहते हैं. बघा, ताऱ्यांचा जो निश्चित समूह आहे तर त्यांना तारामंडल म्हटलं जातं. तारों के समूह का एक विशाल निकाय तथा धूल, गॅस के बादल आदि को गॅलेक्सी कहते हैं. आणि असंख्य तारामंडळ, त्याच्यानंतर धूळ असेल, वायू असेल, ढग यांनी बनलेला जो भाग आहे तर त्याला काय म्हटलं जातं, गॅलेक्सी म्हटलं जातं. हमारा सौरमंडल आकाशगंगा गैलेक्सी का हिस्सा है. करोड़ों गैलेक्सी को मिलाकर ब्रह्मांड बनता है. जी काही सूर्यमाला आहे, आकाशगंगा आहे, तर हा गॅलेक्सीचा भाग आहे. असंख्य गॅलेक्सी मिळून काय बनतं, ब्रह्मांड बनतं. आता आपल्याला पर्टिक्युलर सौरमंडल बघायचा आहे. सूर्य एवं उसके चारों ओर भ्रमण करने वाले 8 ग्रह, उपग्रह, धूमकेतु, उल्काएं एवं क्षुद्र ग्रह संयुक्त रूप से सौरमंडल कहलाते हैं. हे मी तुम्हाला सगळं वाचून का दाखवत आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगून पटकन समजावून लेक्चर संपवू शकते, पण त्याचा काही यूज होणार नाही. मराठीमध्ये जरी सांगितलं तर त्या मराठीला हिंदीमध्ये तुम्हाला हिंदी वाक्य जितकी तुमच्या कानावरून जातील किंवा तुम्ही जितकं जास्त CTETला बघा, TET CTET पॅटर्न खूप वेगळा आहे आणि CTETला तुम्ही हिंदीशी फॅमिलियर होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला CTET परीक्षा द्यायची आहे तर तुमचा वाचून तो पेपर कव्हर झाला पाहिजे. 150 प्रश्न त्या तुमच्या पेपरच्या टायमिंगमध्ये वाचून कव्हर झाले पाहिजेत. काही मुलांचे शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जवळजवळ 25 ते 30 प्रश्न राहिलेले असतात आणि शेवटच्या त्या 10 मिनिटात त्यांना काय करायचं कळत नाही, वाचून ते प्रश्न सोडवले जात नाहीत. मग ते पुन्हा असेच वाटेल ते, मनाला वाटेल ते किंवा एका सिक्वेन्सने गोळे भरून येतात आणि या 25-30 प्रश्नामध्ये त्यांच्या बरोबर येईल किंवा होप्सच उरत नाही, तिथं होप्सच उरत नाहीत. समजा आपण हे जे 25-30 प्रश्न अगदी व्यवस्थित वाचून कव्हर केले तर यापैकी 10 तरी बरोबर येण्याचे चान्सेस आपले असतात. आणि TETच्या तुलनेमध्ये CTET खूप जास्त सोपे आहे. फक्त तुम्ही सारखे NCERTचे व्हिडिओ बघायचे. त्याच्यानंतर NCERT पुस्तकं, जरी NCERT पुस्तकं नसेल वाचायची तुम्हाला तर NCERT ची पुस्तकं बघा, जमलं तर वाचा, बेटर होईल. नाही वाचायचं असेल तर काय करा, व्हिडिओ बघा, यूट्यूबवर व्हिडिओ पाहू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर
CTTचे जे मागचे सगळे पेपर आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी नक्की टाकून देईन ते. तर ते काय करा, तुम्हाला उत्तर येऊ देत अगर नाही येऊ देत, फक्त प्रश्न वाचायची सवय करा. आणि एक ॲप आहे जे मी ऑलरेडी आधी पण सांगितलेलं आहे. तर त्या ॲपवर तुम्ही काय करू शकता, तर जसं टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, तसं तुम्ही 150 प्रश्न मागचे पेपर कोणताही टेस्ट पेपर नाही, तर मागचे जे पेपर आहेत तर ते पेपर तुम्ही तिथं सॉल्व्ह करू शकताय, त्याचं उत्तर पाहू शकताय आणि तुमचा किती स्कोअर आला ते पण तुम्ही जाणू शकताय. त्याला अगदी झिरो म्हणजे काहीही फी नाही, विनामूल्य त्या ॲपवर तुम्ही मागचे पेपर CTTचे सोडवू शकता. त्यामुळं मॉक टेस्ट सारखे ते जर पेपर तुम्ही सारखं वाचायचा किंवा सोडवायचा प्रयत्न केला तरी तुमचा एक 15-20 दिवसात तुमचं रीडिंग वाढलेलं तुम्हाला जाणवेल. आणि नक्कीच सारखं पेपर वाचून पेपर पॅटर्न तुमच्या लक्षात येईल आणि कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत हे पण तुम्हाला समजून जाईल. चला आता आपण पाहूया. तर सूर्य जो कि सौर मंडल का जन्मदाता है, एक तारा है जो ऊर्जा और प्रकाश का स्रोत है. सूर्य काय आहे, सौरमालेचा केंद्रबिंदू आहे आणि तो काय आहे, तारा आहे आणि ऊर्जा आणि प्रकाशचा एक महत्वाचा स्रोत म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं. आता आपल्याला डिटेल सूर्याबद्दल माहिती घ्यायची आहे. सूर्य एक विशाल तारा है तथा हमारे सौरमंडल का केंद्र है. सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे. इसे बहुत अधिक मात्रा में प्रकाश तथा उष्मा का उत्सर्जन होता है. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असेल, उष्णता असेल, प्रकाश असेल आपल्याला सूर्यापासून मिळते. पृथ्वी पर जीवन का विकास और ऊर्जा के कारण ही संभव हो सका. अत्यधिक ताप तथा दाब के कारण सूर्य में नाभिकीय संलयन क्रिया होती है जिसमें हाइड्रोजन हीलियम में बदलता है. सूर्य तथा पृथ्वी के बीच औसत दूरी 14.98 करोड़ किमी है. सूर्य का बाह्यतम भाग जो केवल सूर्य ग्रहण के समय दिखाई देता है कोरोना कहलाता है. काय काय सांगितलं बघा, इथं काय काय वैशिष्ट्य आहेत. तर पृथ्वीवर जे काही जीवन आहे, संभव आहे किंवा सजीवसृष्टी आढळते तर ती प्रकाशामुळे आढळते आणि त्याचा स्रोत काय आहे, सूर्य आहे. सूर्याच्या भोवती किंवा सूर्याच्या केंद्रामध्ये केंद्रकीय विखंडन, ज्याला नाभिकीय संलयन म्हटलं जातं, तर ही क्रिया घडत असते. हाच शब्द लक्षात ठेवायचा आहे, नाभिकीय संलयन. कुठं घडतं, सूर्यामध्ये. आणि या क्रियेतून काय घडत असतं, तर हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होत असतं. सूर्य आणि पृथ्वी अंतर किती आहे, 14.98 करोड किलोमीटर आहे. आणि सूर्याचा बाह्यतम जो भाग आहे, जो केवळ ग्रहणाच्या वेळी दिसतो, इथं सूर्य आहे तर सूर्याचा हा जो बाहेरचा भाग आहे तर हा फक्त ग्रहणाच्या वेळी दिसतो, त्याला काय म्हटलं जातं, कोरोना म्हटलं जातं. आता आपल्याला बघायचं आहे ग्रह. सूर्य काय आहे, तारा. आता आपल्याला ग्रह बघायचे आहेत. वे आकाशीय पिंड जिनमें अपना प्रकाश नहीं होता है तथा वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते हैं या चमकते हैं, इन्हें ग्रह कहलाते हैं. बघा, ग्रह काय आहे तर त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो आणि हे कशावर निर्भर असतात ऊर्जेसाठी, प्रकाशासाठी. तर ते कुणाकडून ग्रहण करतात प्रकाश, ऊर्जा किंवा उष्णता, ताऱ्यांच्याकडून म्हणजे सूर्याकडून. वर्तमान समय में हमारे सौरमंडल में 8 ग्रह है क्योंकि वर्ष 2006 में प्लूटो को ग्रह के दर्जे से हटा दिया गया. सभी ग्रह अपनी अपनी कक्षा में सूर्य की परिक्रमा करते. IMP सांगितलेलं आहे. ग्रहाची वैशिष्ट्ये बघतोय आपण. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्याच्यानंतर एकूण ग्रहांची संख्या किती आहे, 8 आहे. आणखीन काय सांगितलेलं आहे, आधी 9 ग्रह होते तर पण 2006 मध्ये प्लुटोचा जो ग्रह म्हणून दर्जा आहे, प्लुटो हा या ग्रहाचा 2006 मध्ये ग्रह म्हणून दर्जा काढून घेण्यात आला आणि त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये 8 ग्रह आहेत. त्याच्यानंतर सभी ग्रह अपनी अपनी कक्षा में सूर्य की परिक्रमा करते. इथं आपला केंद्रबिंदू काय आहे, सौरमालेचा सूर्य आहे आणि सूर्यापासून प्रत्येक ग्रह काय करत असतो, आपापल्या कक्षेमध्ये काय करत असतो, सूर्याच्या भोवती फिरत असतो. इथं पहिला ग्रह आहे, इथं दुसरा आहे, तिसरा, चौथा, अशा पद्धतीने सगळे ग्रह काय करत असतात, सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात. सूर्य से दूरी के आधार पर ग्रहों को क्रम है किंवा ग्रहों का क्रम है बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बघा, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 ग्रह ज्यांना अंतर्ग्रह म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढचा क्रम आहे बृहस्पती, शनी, अरुण तथा वरुण. बृहस्पती, आता बृहस्पतीला मराठीत म्हटलं जातं गुरु. ही नावं तुम्हाला माहित असली पाहिजेत, बृहस्पती, गुरु. त्याच्यानंतर शनी आहे, अरुण आहे, युरेनस, अरुणलाच काय म्हटलं जातं, युरेनस. आणि वरुणलाच काय म्हटलं जातं, नेपच्यून. वरुणला काय म्हटलं जातं, नेपच्यून. द्रव्यमान के अनुसार ग्रहों का अवरोही क्रम है. आता द्रव्यमानानुसार त्यांचा क्रम सांगितलेला आहे. बृहस्पती म्हणजे
उतरता क्रम सांगितलेला आहे. उतरता, अवरोही म्हणजे उतरता. बृहस्पती म्हणजे गुरु सर्वात मोठा आहे, त्याच्यानंतर सर्वात मोठा शनी, त्याच्यानंतर वरुण, त्याच्यानंतर अरुण, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर शुक्र आणि त्याच्यानंतर आहे मंगळ व सगळ्यात छोटा आहे बुध. सर्वात मोठा गुरु, सर्वात लहान बुध. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे सौर मंडल के ग्रहों को दो भागों में विभाजित किया जाता है, आंतरिक ग्रह और बाह्य ग्रह. आपण बघितलेले आहेत आंतरग्रह कोणते, बाह्य ग्रह कोणते. तर दोन विभागामध्ये या ग्रहांना विभाजित केलं जातं. आंतरग्रहामध्ये बुध येतो, त्याच्यानंतर पहिला बुध आहे, दुसरा शुक्र आहे, तिसरा आपला पृथ्वी आहे आणि चौथा मंगळ आहे. यांचा क्रम देखील असाच आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे बृहस्पती हा आहे 5वा ग्रह म्हणजेच गुरु, त्याच्यानंतर 6वा ग्रह आहे शनी, 7वा आहे युरेनस म्हणजेच अरुण आणि नेपच्यून म्हणजेच वरुण हा आहे आपला 8वा ग्रह. इनका आकार बडा व घनत्व कम है. आता आंतरग्रह आणि बाह्य ग्रह वैशिष्ट्य बघायचे. इनका आकार छोटा तथा घनत्व अधिक. बघा आकार कसा आहे, आकार आणि घनत्व, आकार आणि घनत्व. आंतरिक ग्रह किंवा आंतरग्रह यांचा आकार कसा आहे, लहान आहे. आकार कसा आहे, लहान आणि घनत्व कसा आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर बाह्य ग्रहामध्ये यांचा आकार कसा आहे, मोठा. आकार कसा आहे, मोठा आणि घनत्व कसं असणार आहे, कमी. घनत्व कसं आहे, कमी. आंतरिक ग्रह आकार लहान किंवा आकार छोटा, घनत्व ज्यादा होता है. और बाह्य ग्रह आकार बड़ा होता है और घनत्व कम होता है. त्याच्यानंतर पहिला ग्रह बघतोय आपण बुध. त्याच्या आधी बघूया सभी ग्रह अपने अक्ष से निश्चित डिग्री पर झुके हुए हैं, जिसके परिणाम स्वरूप दिन एवं रात की अवधि में अनुक्रमिक रूप से परिवर्तन होता है. सर्व ग्रह एका निश्चित अक्षाने काय आहेत, झुकलेले आहेत. त्यामुळे दिवस आणि रात्र यांच्यामध्ये परिवर्तन होत असते. आपल्या पृथ्वीचा अक्ष किती झुकलेला आहे तर 23.5 अंश अक्ष झुकलेला आहे पृथ्वीचा. त्याच्यानंतर बुध पहिला ग्रह बघतोय. बुध सूर्य का सबसे निकटतम तथा सौरमंडल का सबसे छोटा ग्रह. वैशिष्ट्य बघा, पहिलं वैशिष्ट्य सूर्यापासून सर्वात जवळचा आणि दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वात छोटा ग्रह. बुध पर वायुमंडल का अभाव आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य याचं, त्याला 3 नंबर आपण टाकू शकतो. तर वायुमंडल म्हणजे काय तर वातावरण. वायुमंडल म्हणजे वातावरण. वातावरणाचा अभाव असलेला ग्रह म्हणजे बुध ग्रह. 3 वैशिष्ट्य बघितले. सर्वात जवळ 2 नंबरचा आहे सर्वात छोटा, 3 नंबर भेटलेला आहे वातावरणाचा अभाव. आता त्यामुळं वातावरणाचा अभाव आहे. इस कारण दिन के समय सर्वाधिक गर्मी तथा रात के समय सर्वाधिक थंड होती है. वातावरणच नाहीये त्यामुळं दिवसा खूप जास्त उष्णता आणि रात्री खूप जास्त थंडी अशा पद्धतीचं वातावरण इथं पाहायला मिळतं किंवा दिवस आणि रात्रीचं स्वरूप. त्याच्यानंतर सूर्य की परिक्रमा सबसे कम दिन यानी 88 दिन में करता है. बुध का अपना कोई उपग्रह नहीं है, इस कारण यह ग्रहण नहीं लगता है. बुध ग्रह हमारे सौरमंडल में सूर्य से सबसे नजदीकी ग्रह है. इसी ग्रह का कोई उपग्रह नहीं है. साथ ही बुध और सूर्य के बीच कोई अन्य ग्रह भी नहीं है जो सूर्य व बुध के मध्य आ सके. इस कारण इस ग्रह पर ग्रहण नहीं लगता. आता आपण सगळे बुध ग्रह सगळी वैशिष्ट्य पटकन पाहूया. पहिलं सर्वात जवळचा आहे, दुसरा आहे सर्वात छोटा आहे. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं वातावरणाचा अभाव आहे. दिवस आणि रात्र, दिवस उष्ण असतात, रात्री थंड असतात. सूर्यापासून किंवा सूर्याभोवती परिक्रमा करण्यासाठी सर्वात कमी कालावधी लागतो. इथं बघा जर सूर्य आपण घेतला तर सूर्यापासून सर्वात जवळ बुध आहे. म्हणजे सूर्याभोवती चक्कर मारण्यासाठी त्याला सर्वात कमी कालावधी लागतो 88 दिवस. त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलं की सूर्य आणि बुध यांच्यामध्ये कोणताच ग्रह नाही किंवा उपग्रह नाही, कोणताच ग्रह नाही. त्यामुळे इथं ग्रहण हा प्रकार घडत नाही. पृथ्वीवर बघा चंद्रग्रहण सूर्यग्रहण होत असतात. त्यामुळं बुधवर ग्रहण किंवा ग्रहणे होत नाहीत, कारण यांच्यामध्ये कोणताही अडसर नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे दुसरा ग्रह शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाला हिंदीमध्ये व्हीनस म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये. आता शुक्र ग्रह सूर्य की परिक्रमा 225 दिनों में करता है. बुध की तरह शुक्र के भी अपने उपग्रह नहीं होते. बघा जसं बुध आणि शुक्र कोणताही उपग्रह नाही. आपल्या पृथ्वीला उपग्रह आहे का? आहे. कोणता? चंद्र. तसं बुध आणि शुक्राला कोणताही उपग्रह नाही. शुक्र ग्रह सूर्य की परिक्रमा पूर्व से पश्चिम दिशा में करता है. शुक्र पर
वायुमंडल उपस्थित है जिसमें कार्बन डाइऑक्साइड गैस की प्रधानता है। शुक्र ग्रहाची वैशिष्ट्य बघतोय। पृथ्वी शुक्र ग्रहाला परिक्रमा करण्यासाठी म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी 225 दिवसांचा कालावधी लागतो। त्याच्यानंतर त्याचा कोणताही उपग्रह नाही आणि CO2 कार्बन डायऑक्साईडचं वायूचं प्रमाण इथं काय आहे जास्त आढळतं। आणि वातावरण आहे का तर आहे। बुधावर वातावरण आहे का नाही, याच्यावर वातावरण आहे। सर्वाधिक आढळणारा वायू कार्बन डाइऑक्साइड। सूर्य तथा चंद्रमा के बाद यह पृथ्वी से दिखा जाने वाला सबसे चमकीला आकाशीय पिंड है। आणि सूर्य आणि चंद्रानंतर सर्वाधिक तेजस्वी ग्रह किंवा चमकणारा ग्रह म्हणून या ग्रहाला ओळखलं जातं। आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, आपल्या पृथ्वीचा जो स्वतःभोवती फिरण्याचा जी गती आहे किंवा दिशा आहे तर ती कशी आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे। पण शुक्राचं उलट आहे। शुक्र ग्रहाचा जर आपण विचार केला तर हा ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे। त्याच्यानंतर इसका आकार तथा द्रव्यमान पृथ्वी के लगभग बराबर है। आकार आणि द्रव्यमान पृथ्वी एवढेच आहे आणि याच कारणामुळे याला काय म्हटलं जातं, पृथ्वी की बहन, पृथ्वीची बहीण म्हणून ओळखलं जातं। इसे शाम का तारा तथा सुबह का तारा भी कहा जाता है। त्याचबरोबर जसं पृथ्वी की बहन असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने सांजेचा तारा किंवा भोर का तारा, शाम का तारा आणि सुबह का तारा ही जी नावे आहेत तर ही सगळी शुक्र ग्रहासाठी वापरली जातात। आपल्याला तिसरा ग्रह बघायचा आहे पृथ्वी। यह सूर्य से दूरी के क्रम में तीसरा ग्रह है एवं सभी ग्रहों में आकार में 5वां स्थान रखता है। जर आपण सूर्यापासून त्याचा नंबर बघितला तर पृथ्वी कितवा आहे, तिसरा आहे, तिसरा। आणि आकारमानामध्ये विचार केला, आकारमानानुसार पृथ्वीचा क्रमांक लागतो 5वा। अंतराने विचार केला तर तिसरा, आकारमानाने विचार केला 5वां। यह शुक्र और मंगल ग्रह के बीच स्थित है। यह अपने अक्ष पर पश्चिम से पूर्व की ओर भ्रमण करती है। पृथ्वीचा फिरण्याचा जो वेग आहे किंवा फिरण्याची जी दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे। पृथ्वी या दिशेमध्ये फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे। आणि शुक्र आणि मंगळ आणि शुक्र यांच्या दरम्यान आपली पृथ्वी बसलेली आहे, मंगळ ग्रह आणि शुक्र ग्रह। त्याच्यानंतर आता आपल्याला चौथा ग्रह पाहायचा आहे मंगळ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मार्स। मंगल ग्रह का नामकरण रोमन युद्ध देवता के नाम पर किया गया है। आयरन ऑक्साइड की उपस्थिति के कारण यह लाल दिखाई देता है, इसलिए इस ग्रह को लाल ग्रह कहा जाता है। बघा मंगळ ग्रह पाहतोय आपण। मंगळ ग्रहाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य, एका रोमन युद्ध देवतेच्या नावावरून याला मंगळ किंवा मार्स असं नाव पडलेलं आहे आणि त्याचा रंग कसा आहे, लाल, त्यामुळे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं। आता हा ग्रह लाल दिसण्याचं कारण काय तर तिथे आयर्न ऑक्साइड किंवा लोहाचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यानंतर मंगल ग्रह के वायुमंडल में नाइट्रोजन तथा ऑक्सीजन गैस पाई जाती है। पृथ्वी के अलावा यह एकमात्र ऐसा ग्रह है जिस पर जीवन की संभावना व्यक्त की जा रही है। त्याचबरोबर आयर्न ऑक्साइड किंवा लोहाचं प्रमाण तर जास्त आहेच, पण नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे पण वायू इथं आढळतात। आणि पृथ्वीनंतर हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। इस पर जल की उपस्थिति का पता चला है। यह सूर्य की परिक्रमा 687 दिनों में पूरी करता है। सूर्याभोवती फिरायला याला किती वेळ लागतो, 687 दिवस। पृथ्वीला किती दिवस लागतात, 365 दिवस लागतात। बुधाला किती लागतात, 88 दिवस लागतात। त्याच्यानंतर फोबोस आणि डिमोस, फोबोस तथा डिमोस मंगल के 2 उपग्रह हैं। फोबोस आणि डिमोस काय आहेत, उपग्रह आहेत मंगळाचे। पृथ्वीचा उपग्रह चंद्र, बुधला उपग्रह नाही। त्याच्यानंतर डिमोस सौरमंडल का सबसे छोटा उपग्रह है। आता उपग्रहामध्ये, ग्रहामध्ये सर्वात छोटा, ग्रहामध्ये सर्वात लहान विचारला तर आपण उत्तर देणार बुध ग्रहामध्ये। आणि उपग्रह विचारला, उपग्रहामध्ये लहान, उपग्रहामध्ये लहान जर विचारलं तर डिमोस उत्तर असेल। ग्रहामध्ये व्यवस्थित बघायचं, पेपर वाचन करताना या सिलेमिस्टिक टाळायच्या। ग्रह विचारलेला आहे की उपग्रह विचारलेला आहे। उपग्रह सर्वात लहान कोणता, डिमोस। ग्रह सर्वात लहान कोणता, बुध। आता त्याच्यानंतर मंगल ग्रह का सबसे ऊंचा पर्वत ओलंपस मॉन्स है जो एव्हरेस्ट से 3 गुना ऊंचा है। ओलंपस मॉन्स हा जो पर्वत आहे मंगळ ग्रहावरील तो एव्हरेस्टच्या तिप्पट काय आहे, उंच
आहे. त्याच्यानंतर बृहस्पती, बृहस्पती ज्याला मराठी मध्ये आपण काय म्हणतो गुरु आणि इंग्लिशमध्ये ज्युपिटर. बृहस्पती सौरमंडल का सबसे बड़ा ग्रह है, का है सर्वात मोठा, सर्वात मोठा तथा यह सूर्य की परिक्रमा 11.9 वर्षों में करता है. यह अपने अक्ष पर सबसे कम समय में एक चक्कर लगाता है. स्वतःभोवती फिरण्यासाठी याला सर्वात कमी कालावधी लागतो आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी मात्र 11.9 वर्षे इतका कालावधी लागतो. बृहस्पती के बघा 79 म्हणजे किती, जवळजवळ 79 याचे काय आहेत उपग्रह आहेत. गॅनिमेड उपग्रह बृहस्पती का ही और सौरमंडल का सबसे बड़ा उपग्रह है. डिमोस बघितला आपण सर्वात छोटा, डिमोस मंगळाचा सर्वात छोटा उपग्रह. त्याच पद्धतीनं गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह जर विचारला तर आपलं उत्तर काय असेल गॅनिमेड. एकूण उपग्रह गुरुला असणारे बृहस्पतीला असणारे एकूण उपग्रह 79 आणि त्याच्यापैकी गुरुचाच आणि त्याचबरोबर सौरमालेतील सर्वात मोठा उपग्रह ज्याचं उत्तर असेल गॅनिमेड. बृहस्पती को लघु सौरतंत्र भी कहते हैं. याला लघु सूर्यमाला देखील म्हटलं जातं का, उपग्रहांची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर बृहस्पती के वायुमंडल में हाइड्रोजन, हेलियम, मिथेन और अमोनिया जैसी गॅसेस पाई जाते. हे वायू कोणते कोणते आढळतात, हाइड्रोजन आढळतो, हेलियम आढळतो, मिथेन आढळतो, अमोनिया आढळतो. बृहस्पती का वायुमंडलीय दाब पृथ्वी के वायुमंडलीय दाब की तुलना में 1 करोड़ गुना अधिक है. इसके पास रेडियो तरंग जिसके कारण इसमें तारा तथा ग्रह दोनों का गुण पाया जाता है. आता इथं काय सांगितलेलं आहे तर इथं वातावरणाचा जो दाब आहे हा पृथ्वीच्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे आणि इथं जे रेडिओ तरंग आहेत त्यामुळे याला तारा आणि ग्रह या दोन्हीचे गुणधर्म या गुरुग्रहामध्ये आढळतात. 6वा ग्रह बघतोय आपण शनी. शनीला इंग्रजीमध्ये सॅटर्न म्हटलं जातं. शनि ग्रह सूर्य की परिक्रमा 29.5 वर्षों में पूरी करता है. शनि के चारों ओर वलय पाए जाते हैं. शनीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 29.5 वर्ष इतका कालावधी लागतो आणि शनीच्या भोवती काय आढळतं, कडा आढळतात. अत्यंत छोटे कण बर्फ आदि के बने हुए हे ए वलय शनी के पास सर्वाधिक उपग्रह 82 है. बघा हे जे वलय आहेत किंवा कडा आढळतात तर ते कशापासून बनलेले आहेत, छोटे कण त्याच्यानंतर बर्फ यापासून बनलेले आहेत. आणि एकूण उपग्रह शनीचे विचारले तर किती आहेत, 82 आहेत. गुरुचे 79 आहेत. इसमें टायटन उपग्रह सबसे बड़ा है. फक्त शनीचा सर्वात मोठा उपग्रह त्याचं नाव आहे टायटन. गुरुच्या सर्वात मोठ्या उपग्रहाचं नाव आहे गॅनिमेड. शनि के निर्माण में गैसों का महत्वपूर्ण स्थान है. इस कारण इसका घनत्व पानी से कम है. वायूचं शनीची निर्मितीच वायूपासून झालेली आहे त्यामुळे इथं वायूला विशेष महत्व आहे आणि त्यामुळं वायूंचे जे घनता आहे तर ती पाण्यापेक्षा कमी आहे. शनीची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. शनि के वायुमंडल में बृहस्पति की तरह हाइड्रोजन, हेलियम, मिथेन और अमोनिया गैसे पाई जाते. हे जसं गुरु ग्रहावर हायड्रोजन, हेलियम, मिथेन, अमोनिया आढळतो तसेच पद्धतीचे वायू या पण ग्रहावर पाहायला मिळतात. 7वा ग्रह पाहतोय अरुण. अरुण ज्याला युरेनस म्हटलं जातं. इसकी खोज 1781 में विल्यम हर्शल द्वारा की गई. IMP आहे, कोणी त्याचा शोध लावला विचारलं जातं. विल्यम हर्शल याने 1781 मध्ये अरुण युरेनस या ग्रहाचा शोध लावला. इसका अक्षीय झुकाव अन्य ग्रहों से सर्वाधिक है. म्हणजे त्याचा जो अक्ष आहे तर काय आहे, सर्वाधिक झुकलेला आहे आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, लेटा हुआ ग्रह. आता हे पण IMP आहे, लेटा हुआ ग्रह, लेटा हुआ ग्रह. कारण अक्ष झुकलेला असल्या कारणाने त्याला आणि सर्वाधिक इतर ग्रहांमध्ये असल्या कारणाने झुकलेला अक्ष त्याला लेटा हुआ ग्रह असं देखील ओळखलं जातं. ध्रुवीय प्रदेश में इसे सूर्य से सर्वाधिक ताप तथा प्रकाश की प्राप्ति होती है. ध्रुवीय प्रदेशामध्ये याला सूर्यापासून सर्वाधिक तापमान तथा प्रकाश मिळतो. अरुण ग्रह सूर्य की परिक्रमा 84 वर्षों में पूरी करता है. अरुण ग्रह भी शुक्र की भांति सूर्य की परिक्रमा पूर्व से पश्चिम की ओर करता है. हे पण आहे IMP आहे. जसं शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो त्याच पद्धतीनं युरेनस हा ग्रह देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी याला कालखंड किती लागतो, 84 वर्ष. इस कारण इन दोनों ग्रहों पर सूर्योदय पश्चिम दिशा में तथा सूर्यास्त पूर्व दिशा में होता है. अरुण के वायुमंडल में शनि के वायुमंडल के समान गैसें पाई जाती है. अरुण में भी चारों ओर वलय पाया जाता है. शनीवर जी वायू आढळतात शनी ग्रहावर तेच वायू इथं युरेनस ग्रहावर आढळतात आणि
युरेनस ग्रहाच्या अवतीभोवती काय आहे, वलय कडा आढळतात. त्याच्यानंतर 8वा ग्रह बघायचा आहे वरुण. वरुण ज्याला आपण नेपच्यून म्हणतो, ग्रह की खोज जर्मन खगोलशास्त्री जोहान गॅलिले की यह 165 वर्ष में सूर्य की परिक्रमा पूरा करता है. सर्वात शेवटचा सूर्यापासून एकदम 8वा ग्रह आहे ज्याचं नाव आहे वरुण, ज्याला आपण नेपच्यून असं म्हणतो. आता या शेवटच्या ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी सर्वात जास्त कालावधी लागेल, जो की 165 वर्ष इतका आहे. वरुण किंवा नेपच्यून ग्रहाचा शोध कोणी लावला, जोहान गॅले. अरुणचा शोध लावला विल्यम हर्शल. वरुण के वायुमंडल में हाइड्रोजन, हेलियम, मिथेन, अमोनिया गॅसे विद्यमान है. म्हणजे हाइड्रोजन, हेलियम, मिथेन आणि अमोनिया हे गॅस आढळतात. वरुण के 13 उपग्रह है जिनमें ट्रायटन व नीरिड प्रमुख है. टायटन आणि ट्रायटन बेसिक फरक आहे. वरून ट्रायटन विचारलं तर ट्रायटन कशाचा उपग्रह आहे, तर वरुणचा उपग्रह आहे. आणि त्याचा रंग कसा आहे, या ग्रहाचा हरे रंग का ग्रह हे, म्हणजे या वरुणचा नेपच्यूनचा रंग कसा कोणता आढळतो, हिरवा. पुढे शूद्र ग्रह 8 ग्रह बघितले आपण. आता शूद्र ग्रह किंवा लघु ग्रह बघा. मंगळ और बृहस्पती, मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान जो लघुग्रहांचा पट्टा आढळतो, गुरु यांच्यामध्ये लघुग्रहांचा जो पट्टा आढळतो त्यांना काय म्हटलं जातं, शूद्र ग्रह. मंगल और बृहस्पति के मध्य करोड़ों किमी में भिन्न भिन्न आकार के पिंडों की पट्टी है जिन्हें क्षुद्र ग्रह एस्टेरॉइड्स कहते हैं. सिरस सबसे बड़ा क्षुद्र ग्रह है. ग्रह उपग्रह, आता आपल्याला क्षुद्र ग्रह विचारलेला आहे. सर्वात मोठा क्षुद्र ग्रह म्हणजे लघु ग्रह कोणता आहे, सिरस आहे. व्यास किती आहे त्याचा, 1025 किलोमीटर. सभी क्षुद्र ग्रह अन्य ग्रहों की तरह ही सूर्य की परिक्रमा करते हैं. सूर्याभोवती जसे इतर ग्रह फिरतात त्याच पद्धतीनं लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. आपल्याला आता पुढे बघायचं आहे धूमकेतू, ज्याला कॉमेट्स म्हटलं जातं. धूमकेतु साधारणतः पुच्छल तारे के नाम से जाने जाते हैं. पुच्छल तारे म्हणजे शेपटी सारखे तारे. आणि क्योंकि इनकी लंबी पूंछ होती है, लांब शेपटी सारखा भाग असतो त्यांना, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पुच्छल तारे. सामान्यतः पुच्छल तारा पूंछ विहीन होता है, परंतु सूर्य के निकट पहुंचने पर धूमकेतु का ठोस मध्य भाग जलकर गैसों से उत्पन्न करता है, जो इस तारे की पूंछ का निर्माण करता है. बघा, धूमकेतू सुरुवातीला काय असतो, शेपटीसारखा त्याला भाग आढळत नाही, पण ज्यावेळी तो सूर्याच्या जवळपास पोहोचतो तर त्यावेळी त्याचा काही भाग जळतो आणि त्यामुळे तो आपल्याला शेपटीसारखा भासू लागतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पुच्छल तारे. त्याच्यानंतर पूंछ होने की इस विशेषता के कारण इसे कॉमेट कहा जाता है, जो यूनानी शब्द कॉमेट से बना है, जिसका अर्थ होता है बाल जैसा. आणि असा हा शेपटीसारखा भाग दिसत असल्यामुळे याला कॉमेट्स म्हटलं जातं. आणि कॉमेट्स काय आहे, तर एक युनानी शब्द आहे आणि ज्याचा अर्थ होतो केसासारखा, लांब केसासारखा भाग, शेपटीसारखा भाग आढळतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कॉमेट्स. काय म्हटलं जातं, कॉमेट्स. त्याच्यानंतर हॅले धूमकेतु प्रमुख धूमकेतु है जो 76 वर्ष बाद दिखाई देता है. इसे अंतिम बार में 1986 में दिखा गया था. इसके पश्चात यह वर्ष 2062 में दिखाई देगा. बघा, सर्वात महत्वाचा धूमकेतू किंवा ओळखला जाणारा धूमकेतू आहे हॅले. कोणता आहे, हॅले. आणि हा जो धूमकेतू आहे तर तो 76 वर्षातून एकदा दिसतो. आणि आता मागे लास्ट टाइम तो 1986 मध्ये दिसला होता आणि आता परत कधी दिसेल तर 2062 मध्ये तो दिसणार आहे. आता उल्का बघायचे आहेत. अंतरिक्ष में घूमते आकाशीय पिंड जो धूल और गैस से बने होते हैं उन्हें उल्का यानी मिटिओराइड्स कहलाते हैं. अवकाशामध्ये जे आकाशीय पिंड, खगोलीय वस्तू, धूळ आणि वायू यांच्यापासून बनलेले आहेत त्यांना काय म्हटलं जातं, उल्का. इनके पृथ्वी के गुरुत्वाकर्षण बल के कारण गिरने की प्रक्रिया को उल्कापात कहते हैं. ये सामान्यतः वायुमंडल के घर्षण के कारण सतह तक नहीं पहुंचते. पृथ्वी के वायुमंडल में पहुंचते ही ये जलने लगते हैं, जिसके कारण ये आकाश में आतिशबाजी के समान दिखाई देते हैं. धूळ आणि गॅसपासून म्हणजे वायूपासून बनलेले या उल्का असतात आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या खेचल्या जातात खाली. आणि ज्यावेळी त्या खाली येतात असतात त्यावेळी त्या वातावरणात घर्षण झाल्यामुळे काय होतात, तिथंच जळतात आणि एखादा तारा आपल्याला
तुटल्यासारखा दिसतो, तर ते काय असतं, उल्कापात असतं. आणि आपण जसं दिवाळीमध्ये फटाके वाजवतो तसं ते जळल्यानंतर ते आपल्याला आतषबाजीच्या स्वरूपात दिसतात. सबसे बडा ज्ञात उल्कापात प्रागैतिहासिक काल में नामिबिया में हुआ था. आणि आतापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वात मोठा उल्कापात कुठे झाला होता, तर नामिबियामध्ये, आणि कालखंड होता प्रागैतिहासिक काल. त्याच्यानंतर आकाशगंगा. आकाशगंगा लाखों तारों का समूह है. हमारा सौरमंडल आकाशगंगा का ही एक भाग है. हमारी गॅलेक्सी आकाशगंगा सर्पिलाकार भाग आहे. आता इथं काय काय लक्षात ठेवायचं आहे, आकाशगंगा बघा लाखो ताऱ्यांचा समूह असणारा भाग म्हणजे आकाशगंगा. आणि आपली जी सूर्यमाला आहे तर ती आकाशगंगेचाच एक भाग आहे. आपली जी आकाशगंगा आहे तिला गॅलेक्सी पण म्हटलं जातं आणि आकार कसा आहे, सर्पिलाकार. आता आपल्याला बघायचं आहे उपग्रह. वे आकाशीय पिंड जो संबंधित ग्रह के साथ साथ सूर्य की परिक्रमा करते हैं उपग्रह कहलाते हैं. बुध और शुक्र को छोड़कर अन्य ग्रहों के उपग्रह है. बघा जे ग्रह, ज्या खगोलीय वस्तू, इथं काय आहे, सूर्य आहे, सूर्याभोवती काय करत असतात, इतर ग्रह त्यांच्या त्यांच्या कक्षामध्ये फिरत असतात. आता आपला काय आहे, पृथ्वी ग्रह आहे, पृथ्वी ग्रह आहे. पण बघा पृथ्वीला पण काय आहे, उपग्रह कोणता आहे, चंद्र. आणि हा चंद्र काय करत असतो, पृथ्वीभोवती फिरत असतो, पृथ्वीभोवती फिरत असतो. असं त्या ग्रहाभोवती जे खगोलीय वस्तू फिरतात त्यांना काय म्हटलं जातं, उपग्रह. सर्वात मोठा उपग्रह हा गुरुग्रहाचा आहे. त्याच्यानंतर इसके बाद शनि का स्थान आता है. बृहस्पति का उपग्रह गैनीमेड सौरमंडल का सबसे बड़ा उपग्रह है तथा मंगल का उपग्रह डिमोस सबसे छोटा आहे. सर्वात मोठा उपग्रह विचारला तर असेल गॅनीमेड जो आहे बृहस्पती म्हणजे गुरुचा, आणि सर्वात छोटा जर विचारला तर तो आहे डिमोस, सर्वात लहान डिमोस. आणि कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे हा डिमोस, तर तो आहे मंगळ. मंगल ग्रह का उपग्रह डिमोस आहे. त्याच्यानंतर सप्तर्षी तारामंडल. बिग बियर को अर्सा मेजर या उर्सा मेजर ग्रेट बियर भी कहते हैं. इसका अर्थ बडा भालू होता है. बघा बिग बियर ज्याला उर्सा मेजर किंवा ग्रेट बियर असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ काय होतो, मोठा अस्वल. हिंदी में इसे सप्तर्षी तारामंडल कहा जाता है. आणि यालाच सप्तर्षी तारका समूह मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सप्तर्षी तारामंडळ असं म्हटलं जातं. यह पृथ्वी के उत्तरी गोलार्ध के आकाश में रात्रि में दिखने वाला एक समूह है. इसे 7 तारों के समूह के रूप में देखा जाता है. इसमें 4 तारे चौकोर तथा 3 तिरछी रेखा में दिखते हैं. सप्तर्षी तारा समूह जर तुम्ही बघितला असेल तर बघा असा चौकोनामध्ये 4 तुम्हाला टिंब दिसतात आणि इथं 3 दिसतात इकडं तारे. असे हे 3 + 4 हे मिळून काय झालं, याला काय म्हटलं जातं, 7 टिंब तुम्हाला दिसतात आणि ज्यामुळे याला काय म्हटलं जातं, सप्तर्षी तारका समूह. सप्तर्षी तारका समूह. त्याच्यानंतर आता पटकन आपण काय करूया, रिवाइज करूया. त्याचं वैशिष्ट्य बघा. सबसे बडा ग्रह म्हणजे सर्वात मोठा ग्रह विचारला गुरु असेल, बृहस्पती. सबसे छोटा ग्रह सर्वात लहान ग्रह बुध. पृथ्वी का उपग्रह पृथ्वीच्या उपग्रहाचं नाव चंद्र. सूर्य से सबसे निकट ग्रह सर्वात जवळचा बुध. आजकल सूर्य से सबसे दूर स्थित ग्रह आता सद्यस्थिती म्हणजे सूर्यापासून शेवटचा ग्रह कोणता आहे, वरुण आहे. त्याच्यानंतर का तर 2006 मध्ये प्लुटोचा दर्जा काढून घेण्यात आला म्हणून. त्याच्यानंतर पृथ्वी के सबसे निकट ग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळचा शुक्र आहे. सबसे अधिक चमकीला ग्रह सर्वात जास्त तेजस्वी ग्रह शुक्र. सबसे अधिक चमकीला तारा, इथं ग्रह विचारलं इथं तारा विचारलेला, तारा विचारलं तर सायरस येईल. सबसे अधिक उपग्रह वाला ग्रह सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह गुरु. त्याच्यानंतर सबसे अधिक थंडा ग्रह सर्वात थंड ग्रह वरुण. त्याच्यानंतर सबसे अधिक भारी ग्रह सर्वात आकारमानाने सर्वात मोठा ग्रह बृहस्पती. रात्रि में लाल दिखाई देने वाला ग्रह लाल रंगाचा ग्रह मंगल. सौरमंडल का सबसे बड़ा उपग्रह सर्वात मोठा उपग्रह विचारलेला आहे गॅनीमेड बृहस्पती. छोटा उपग्रह डिमोस कशाचा आहे, मंगळचा आहे. नीला ग्रह पृथ्वीवर पाण्याचा भाग जमिनीपेक्षा जास्त असल्या कारणाने पृथ्वीला नीला ग्रह देखील किंवा जलग्रह देखील म्हणून ओळखलं जातं. लाल ग्रह मंगल. भोर का तारा, सांझ का तारा आणि पृथ्वी की बहन हे तिन्ही एकाच ग्रहासाठी वापरले जातात. भोर का तारा, सांझ का तारा, पृथ्वी की बहन शुक्र. तर अशा पद्धतीनं आणखीन एक राहिलेलं आहे चंद्रमा. तर एवढं आपण पूर्ण करूया आणि राहिलेले जे प्रश्न आहेत तर आपण ते पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. बघा चंद्रमा म्हणजेच चंद्र. आता या चंद्राबद्दल आपल्याला एनसीईआरटीच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून काय काय लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वी
का एकमात्र उपग्रह है चंद्रमा और यह पृथ्वी के चारों ओर चक्कर लगाता है। पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो। चंद्र का अपना प्रकाश नहीं होता या नहीं है क्योंकि इसकी गुरुत्वाकर्षण शक्ति गैसों को बनाए रखने यह सूर्य के प्रकाश से चमकता है। चंद्राला स्वतः हा उपग्रह आहे। ग्रह आणि उपग्रह स्वतःचा प्रकाश नसतो, मग प्रकाश कुणाकडून धारण करतो? सूर्याकडून। 21 जुलाई 1969 को नील आर्मस्ट्रॉन्ग विश्व के पहले व्यक्ति बने जो चंद्रमा की सतह पर अपने जिन्होंने कदम रखे। एडविन एल्ड्रिन, बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉन्ग कधी? 21 जुलै 1969 आणि दुसरा व्यक्ती आहे एडविन एल्ड्रिन। आपल्याला पहिलं माहित असतं पण ही दुसरी व्यक्ती पण लक्षात ठेवायची आहे। चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती 21 जुलाई 1969 नील आर्मस्ट्रॉन्ग, दूसरा एडविन एल्ड्रिन। चंद्रमा पर कदम रखने वाले दूसरे व्यक्ति थे एडविन एल्ड्रिन। अपोलो 11 अंतरिक्ष यान में गए थे। इन लोगों का चंद्रमा की सतह पर रखा गया पहला कदम ही सी ऑफ ट्रँक्विलिटी कहलाया। आता नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एल्विन एल्ड्रिन अपोलो 11 या अंतरिक्ष यानातून चंद्रावर गेले होते आणि त्यांनी चंद्रावर जे पहिलं पाऊल ठेवलं तर त्याला काय म्हटलं जातं? सी ऑफ ट्रँक्विलिटी। चंद्रमा पूर्णिमा को तश्तरी जैसा गोल दिखाई पड़ता है और अमावस्या को लुप्त होता है। इस प्रकार आकृति का घटना और बढ़ना चंद्र कलाएं कहलाता है। एक पूर्णिमा से दूसरी पूर्णिमा तक की अवधि चंद्रमास कहलाती है। यह 29 दिनों की रहती है। बघा चंद्र तुम्हाला अमावस्येला पूर्ण काळा दिसेल, चंद्र पूर्णपणे नाहीसा किंवा दिसणारच नाही। आणि त्याच्यानंतर बघा त्याचा भाग थोडा प्रकाशित होत जातो आणि पौर्णिमेला पूर्णपणे प्रकाशित चंद्र आपल्याला दिसतो, प्रकाशित चंद्र आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर एका पौर्णिमेपासून दुसरी पौर्णिमा, अमावस्या नंतर पौर्णिमा पुन्हा अमावस्या, त्याच्यानंतर बघा पौर्णिमा अमावस्या पुन्हा पौर्णिमा, म्हणजे एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला म्हटलं जातं चंद्रमास आणि याचा कालावधी असतो 29 दिवस। त्याच्यानंतर आणि चंद्राचा जो बदलत जाणारा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? कला म्हटलं जातं, चंद्रकला। त्याच्यानंतर जिस समय चंद्रमा पृथ्वी की परिक्रमा करते हुए सूर्य और पृथ्वी के बीच होता है उस समय चंद्रमा का अंधेरा वाला भाग पृथ्वी की ओर रहता है जिसके कारण हमें चंद्रमा दिखाई नहीं देता। जिस समय पृथ्वी चंद्रमा एवं सूर्य के बीच पड़ती है उस समय चंद्रमा का प्रकाशित भाग पृथ्वी के सामने पड़ता है अतः चंद्रमा हमें दिखाई पड़ता है। अमावस्या से पूर्णिमा तक 15 दिन लगते हैं जिसे हम शुक्ल पक्ष कहते हैं और पूर्णिमा से अमावस्या, बघा सोप्या भाषेमध्ये अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालखंड आहे तर अमावस्या आणि पौर्णिमा हा कालखंड किती दिवसाचा आहे? पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसांचा आणि याला काय म्हटलं जातं? शुक्ल पक्ष, अंश असं लक्षात ठेवायचं, अंश। आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो 15 दिवसांचा कालावधी आहे त्याला काय म्हटलं जातं? कृष्ण पक्ष। कृष्ण पक्ष लक्षात कसं ठेवायचं? कृष्ण कसा असतो? सावळा असतो, त्यामुळे पौर्णिमा प्रकाशित भागाकडून चंद्र थोडा थोडा दिसू लागतो आणि शेवटी पूर्णपणे नाहीसा होतो, तर हा आहे कृष्ण पक्ष। चंद्रमा जितने समय में अपनी धुरी पर घूमता है उतने ही समय में पृथ्वी परिक्रमा भी पूरी कर लेता है। इसलिए हम हमेशा चंद्रमा का एक ही पक्ष देख पाते हैं क्योंकि वह हमेशा पृथ्वी के सामने रहता है। हम चंद्रमा का केवल 59% भाग ही देख पाते हैं। चंद्रमा का सबसे ऊंचा पर्वत है माउंट ह्युजेस। आता इथे काय सांगितलेलं आहे? सूर्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी समान कालावधी लागतो आणि त्यामुळे चंद्राचा आपण फक्त एकच भाग पाहू शकतो आणि चंद्राचा केवळ 59% भाग आपल्याला दृष्टीस पडतो। चंद्रावरील सर्वात मोठा पर्वत त्याचं नाव आहे माउंट ह्युजेस। त्याच्यानंतर चंद्राशी संबंधित गोष्टी, पृथ्वीचे माध्य ध्रुव, पृथ्वीपासून त्याचं अंतर किती आहे बघा? 3,84,365 किलोमीटर। व्यास किती आहे? 3,476 किलोमीटर। त्याच्यानंतर उपभू म्हणजे काय? पृथ्वीपासून जवळचं अंतर त्याचं किती आहे? 3,64,000। चंद्रमा की पृथ्वी के चारों ओर घूमने की अवधि, पृथ्वी भोवती फिरण्यासाठी त्याला किती कालावधी लागतो? 27 दिवस 7 तास 43 मिनिट आणि स्वतःभोवती पूर्ण करण्यासाठी पण एक फेरी पूर्ण करण्यासाठी सेम कालावधी लागतो 27 दिवस 7 तास 43 मिनिट। त्याच्यानंतर वातावरण आहे का चंद्रावर? नाही, लुप्त आहे। आणि चंद्रमा के उच्चतम पर्वत की उंचाई, पर्वत मोठा किती आहे? 35,000 फीट इतका आहे किंवा 35,000 फुटा उंचीचा पर्वत आहे लिबनिट्स
पर्वत आणि त्याच्यानंतर तो कुठं आहे, दक्षिण ध्रुवावर स्थित आहे. त्याच्यानंतर चंद्रमा की अपनी धुरी पर घुमने की गती, स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची जी गती आहे तर ती आहे 3680 प्रति तास. एवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आपण चंद्र बघितला, त्याच्यानंतर चंद्राची माहिती बघितली, महत्वाच्या गोष्टी बघितल्या, चंद्रावर पाऊल ठेवणारे व्यक्ती बघितले, त्याच्यानंतर सगळे ग्रहाबद्दल बेसिक गोष्टी ज्या विचारल्या जातात, त्याच्यानंतर सप्तर्षी तारका समूह बघितला, त्याच्यानंतर उपग्रह बघितले, गंगा बघितली, आपली आकाशगंगा जिचं नाव आहे मिल्की वे, त्याच्यानंतर उल्का बघितल्या, ते समजून घेतलं, धूमकेतू म्हणजे काय बघितलं, क्षुद्रग्रह म्हणजे काय बघितलं, आणि वरुण, अरुण, त्याच्यानंतर शनी, बृहस्पती, त्याच्यानंतर मंगळ, त्याचबरोबर पृथ्वी, शुक्र आणि बुध, अशी प्रत्येक सिक्वेन्सनुसार आपण 1 ते 8 ग्रह त्यांची आपण डिटेल माहिती घेतली, प्रत्येकाची वैशिष्ट्ये बघितली, सौरमंडल म्हणजे काय बघितलं, आणि या चित्रामधून आपण एक्झॅक्ट लोकेशन बघितलं, आंतरग्रह बहिर्ग्रहांचं. अशा पद्धतीनं सौरमंडल हा जो टॉपिक आहे, या टॉपिकला याच्या बाहेर तुम्हाला काहीही प्रश्न विचारला जात नाही. कसे प्रश्न आलेले आहेत तर ते आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. त्यामुळं अगदी साध्या सोप्या वेनं आणि सोप्या शब्दामध्ये मराठीमधून तुम्हाला जर तो घटक समजून घ्यायचा असेल आणि NCERTचं SSTचा पेपर तुम्हाला चांगल्या मार्काने क्लिअर करायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलशी जोडले गेलेले राहा. याचे PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुमचे मित्रमैत्रिणी CTETची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि शेवटी लाईक करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.